महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा. ठाकरेंच्या खासदारांच्या शिवसेना नेत्यांशी गाठीभेटी वाढल्या. उदय सामंतांकडून ऑपरेशन टायगरचे संकेत. राष्ट्रवादीतील अस्वस्थ नेते फडणवीसांच्या दारी. अस्वस्थता दूर करण्यासाठी नेत्यांचं फडणवीसांना साकडं. राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष मिटणार का याकडे लक्ष. प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे रणनीतिकार. झी 24 तासला सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात 2 तास बैठक झाल्याची चर्चा. राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष आणखी उफाळला. बुधवारी बोलावलेली बैठक 26 तारखेपर्यंत पुढे ढकलली. देवगिरी बंगल्यावरूनच बैठक पुढे ढकलण्याचे आदेश. समुद्राखालून पाईपलाईन करून भारताचा इंधनाचा प्रश्न सोडवण्याचा मोदींचा विचार. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं विधान. तर मोदींचा परतीचा प्रवास समुद्राखालून असेल. खासदार संजय राऊतांची टीका. नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर विरोधात तीव्र संताप. प्रकरणात मोटेगावकर बडा मासा असल्याची माहिती. राज्यभर मोटेगावकर क्लासेस बाहेर आंदोलन. नीट पेपर 27 एप्रिललाच शुभम खैरनारच्या हाती आल्याची माहिती. 15 ते 20 लाखात पेपरची एक कॉपी विकल्याचा संशय. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये सीबीआय ऍक्शन मोडवर. बालरोग तज्ञ डॉक्टरची सीबीआयकडून चौकशी. नांदेड विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा. जागा राष्ट्रवादीला सोडण्याची प्रताप पाटील चिखलीकरांची मागणी. तर मागणी करण्यात काही गैर नाही, अशोक चव्हाणांचं उत्तर. पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागलं. पेट्रोलच्या दरात 86 पैशांची वाढ तर डिझेल 83 पैशांनी महागलं. सलग दुसऱ्या आठवड्यात इंधन दरवाढ. नागपुरात फ्लॅटमध्ये बनावट नोटांचा छापखाना. 50-100च्या बोगस नोटा छापणाऱ्या भावांना अटक.